काही वर्षांपूर्वी आलेल्या दृश्यम चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली। अनेक प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला। मात्र याच चित्रपटानं अनेक गुन्हेगारांना गुन्हा करण्यासाठी आणि केलेला गुन्हा दडवण्यासाठी, लपवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या आयडिया सुद्धा दिल्या आणि तेच कुठेतरी गेल्या अनेक वर्षांमध्ये पाहायला मिळतंय। दृश्यम चित्रपटातील कथेसारखे अनेक खुनाचे प्रकरण जी आहेत ती गेल्या अनेक वर्षांमध्ये समोर आली आहेत आणि आणखी एक अशाच अनुषंगाचं एक प्रकरण समोर आलं, जे प्रकरण छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलंय। अगदी सरळ मार्गी संपूर्ण आयुष्य प्राध्यापक म्हणून काम केलेल्या आणि सेवानिवृत्त सध्या झालेल्या एका प्राध्यापकाचा खून करण्यात आला। खून केल्याच्या नंतर पोलिसांसमोर एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे आरोपींकडून बनाव रचण्यात आला। याच प्राध्यापकांचा मृतदेह चक्क गाडून टाकण्यात आला आणि पोलिसांसमोर मात्र पूर्णपणे हेराफेरी या सगळ्या आरोपींनी केलेली होती। मात्र अर्थात या सगळ्या प्रकरणामध्ये आता या गुन्ह्याचा छडा सुद्धा लागलाय आणि आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश सुद्धा आलंय। नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। राजाराम उत्तम लोंढे असं या सेवानिवृत्त प्राध्यापकाचं नाव आहे, ज्यांचा या सगळ्यामध्ये खून झालाय। प्राध्यापकांनी काही तरुणांबरोबर आर्थिक व्यवहार केलेला होता। या तरुणांबरोबर आर्थिक व्यवहार किती लाखांचा झाला तर तब्बल 50 लाखांचा व्यवहार झालेला होता। आता हे 50 लाख नेमके कशासाठी घेतले होते तर या तरुणांनी प्राध्यापकांना असं सांगितलं होतं की खतरों के खिलाडी नावाचा एक शो जो टीव्ही वरती येतो तशा पद्धतीचा एक शो आपल्याला तयार करायचा आहे आणि त्यासाठी म्हणून तुम्ही फंडिंग करा, तुम्ही स्पॉन्सरशिप द्या, असं म्हणून त्यांच्याकडून 50 लाख रुपये घेतले होते। हा शो तयार झाल्याच्या नंतर त्याच्या रिटर्न्स मध्ये आपल्याला खूप जास्त पैसे मिळतील वगैरे असं सगळं आमिष या प्राध्यापकांना दिलेलं होतं। अर्थात हे जे प्राध्यापक आहेत हे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सिव्हिल डिपार्टमेंटचे एचओडी होते, अनेक वर्ष काम केलेलं होतं, त्यामुळे त्यांच्याकडे ही रक्कम अवेलेबल होती। त्यांनी हे पैसे या तरुणांना दिले, यांच्यावरती विश्वास ठेवला। मात्र अनेक दिवस गेल्याच्या नंतर सुद्धा या प्रकरणामध्ये अशी कुठलीच पावलं या तरुणांकडून उचलली गेलेली नव्हती, जेणेकरून अशा पद्धतीचा काहीतरी शो ते बनवणार वगैरे आहेत असं प्राध्यापकांना वाटेल। त्यामुळे नंतर त्यांना असं वाटायला लागलं होतं की आपले पैसे आपण उगीच दिले की काय किंवा चुकीच्या लोकांच्या हातात दिले की काय असं त्यांना वाटत होतं। त्यामुळे सातत्यानं प्राध्यापकांनी त्यांचे पैसे परत मागण्यासाठी या तरुणांच्या मागे तगादा लावला, जे या तरुणांना आवडलं नाही। अर्थात वारंवार जेव्हा प्राध्यापक त्यांना पैसे मागायचे, या सगळ्याच्या नंतर त्यांनी एक कट रचला। या कटाच्या अंतर्गत त्यांनी काय केलं तर त्यांनी प्राध्यापकांना दौलताबादला बोलवून घेतलं। तिथे आपण सगळे पार्टी वगैरे करूयात अशा पद्धतीचं त्यांना सांगण्यात आलं होतं। त्यामुळे या सगळ्यांवरती विश्वास ठेवून प्राध्यापक त्या ठिकाणी गेले। तिथे सुरुवातीला या तरुणांनी प्राध्यापकांबरोबर पार्टी केली। पार्टीच्या नंतर मात्र प्राध्यापकांकडे जी त्यांच्याकडे स्वतःची पिस्तूल होती, त्याच पिस्तुलातून याच प्राध्यापकांच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली आणि त्यानंतर त्यांचा तिथेच मृत्यू झाला। आता हा खून केल्याच्या नंतर आरोपींनी काय केलं तर त्यांना मुळात हा खून झाल्याच्या नंतर त्यांना बॉडी सुद्धा लपवायची होती। पोलिसांना सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीची खोटी कारणं देऊन त्यांच्या समोर सुद्धा एक बनाव रचायचा होता। सगळ्यात पहिल्यांदा या आरोपींनी काय केलं तर आरोपींनी त्यांचा जो मोबाईल होता, प्राध्यापकांचा जो मोबाईल होता तो बंद केला नाही। हा मोबाईल त्यांनी एका हॉस्पिटल पर्यंत जाईपर्यंत तिथपर्यंत तो चालू ठेवला। तिथे गेल्याच्या नंतर हा मोबाईल बंद केला। त्यांना पोलिसांना असं दाखवायचं होतं की आम्ही या प्राध्यापकांना हॉस्पिटलच्या जवळ सोडलेलं होतं, तिथून ते कुठे गेले आम्हाला माहित नाही, त्यामुळे लास्ट लोकेशन हे या हॉस्पिटलचं दाखवेल अशा अनुषंगाने त्यांनी हे सगळं प्लॅनिंग केलं होतं। पोलिसांच्या सुद्धा तपासात तसंच घडलं। म्हणजे अगदी 2-3 दिवसांनंतर या प्रकरणामध्ये प्राध्यापक बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली गेली। मग त्यांना शोधण्यासाठी पथकं रवाना करण्यात आली। सगळा जेव्हा शोध सुरू झाला त्यावेळी असं जाणवलं की त्यांचा जो मोबाईल आहे त्याचं लास्ट लोकेशन हे या हॉस्पिटलच्या जवळचं होतं। काही वेळा हा फोन ऑन ऑफ सुद्धा होत होता, त्यामुळे प्राध्यापक बरे असतील किंवा कुठेतरी असतील, त्यांचं कदाचित अपहरण झालं असेल वगैरे अशी सगळी दाट शक्यता पोलिसांना होती। मात्र चक्क त्यांचा खूनच झाला असेल असं खरं तर वाटत नव्हतं। मात्र पोलिसांना एकीकडे हा सगळा बनाव करून पोलिसांनी जेव्हा या सगळ्यांकडे चौकशी केली त्यावेळी आम्ही सगळ्यांनी एकत्र पार्टी केली, मग आम्ही त्यांना सोडलेलं होतं वगैरे असं सगळं फेक सगळं सांगण्यात आलं होतं आणि पोलिसांनी त्याच दृष्टिकोनातून या आरोपींवरती विश्वास ठेवून तशा पद्धतीने तपास सुरू केला। मात्र पोलिसांच्या तपासामध्ये अनेक विसंगती आढळत होत्या आणि त्यामुळेच या तरुणांवरचा संशय गाढ होत गेला। त्यानंतर या तरुणांनी काय केलं तर 2 दिवसांनंतर यांनी एका जेसीबी चालकाला पकडलं। त्याला असं सांगितलं की एका जागेवरती गुप्तधन आहे आणि त्यामुळे आपल्याला तिथे जाऊन गेवराईच्या भागातला हा सगळा एरिया आहे, तिथे असं सांगितलं की इथे गुप्तधन आहे, त्यामुळे आपल्याला 2 खड्डे खणायचे।
जेसीबी चालकाने सुद्धा यांच्यावरती विश्वास ठेवला, त्यांना 2 खोल खड्डे खणून दिले. त्यानंतर या तरुणांनी काय केलं, आरोपींनी, तर हा मृतदेह या खड्ड्यामध्ये पुरला आणि त्याच्यानंतर मात्र पुन्हा एकदा पोलिसांना खोटी उत्तरं द्यायला सुरुवात केली. मात्र तोपर्यंत पोलिसांचा संशय हा दाट झालेला होता. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणामध्ये 3 आरोपींना अटक केली, ज्यामध्ये विशाल राठोड आहे, आकाश पवार आहे आणि आणखी एक आरोपी आहे. अशा 3 आरोपींना अटक केली. या तिघांची पहिल्यांदा चौकशी झाली. या तिघांनी सुद्धा त्यांचे जबाब दिले. मात्र जेव्हा यांची स्वतंत्र चौकशी करण्यात आली, त्यानंतर त्यांच्या जबाबामध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती आढळत होती आणि त्यामुळेच हा संशय दाट झाला. सगळ्यात पहिल्यांदा किडनॅपिंगचा गुन्हा दाखल झाला. त्या अनुषंगाने तपास केला. मात्र अर्थातच पोलिसी खाक्या दाखवताच या तरुणांनी त्यांचा गुन्हा कबूल केला आणि आता या प्रकरणामध्ये खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यातले 3 आरोपी अटकेत आहेत. बाकी आणखी या सगळ्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व्ह होतं, या सगळ्यांचा शोध संभाजीनगर पोलिसांकडून केला जातोय. त्यामुळे अगदी खरं तर किरकोळ कारण होतं असं म्हणावं लागेल, की काही पैशांचं आमिष या तरुणांनी प्राध्यापकांना दाखवलेलं होतं. कदाचित प्राध्यापकांनी आधीच या तरुणांवरती विश्वास ठेवला नसता तर आज हे सगळं घडलं नसतं. या तरुणांनी प्राध्यापकांना केवळ पैशांच्या बाबतीत आर्थिक त्यांची फसवणूक केली नाही, तर त्यांचा खून सुद्धा केला आणि खून केल्याच्या नंतर पोलिसांना सुद्धा या सगळ्यामध्ये दिशाभूल करण्यासाठी अशा पद्धतीचा एक फिल्मी स्टाईल सगळा बनाव रचला. मात्र अर्थात पोलिसांच्या हुशारीपुढे हे आरोपी टिकू शकले नाहीत. आता या प्रकरणामधला पुढील तपास जो काही आहे तो केला जातोय. त्यामुळे या सगळ्या आरोपींना नेमकी कोणती शिक्षा होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.